नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साईस चरित अध्याय 49. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सांगोपांग सद्गुरु स्तवने ठकले वेद आणि पुराणे. तेथे मी अजानने नतपणे बरे राहणे निवांत. खरे पाहता धरावे मौन. हेतकी वस्तुता सद्गुरु स्तवन. परी साईचे एक एक गुण पाडती विस्मरण मौनाचे. धन्य साईची अगाध लीला पाहता निवांत राहावेन मजला. पक्वान्न गोड लागता जिवेला मनी आठविला श्रोतवृंद. तयासही पंक्तीस घ्यावे जेणे निज रसानंद दुणावे. ऐसे माझिया घेतले जिवे तेने ही रस सोये निडारली. मोठे गोड खरे पक्वान्न पंक्ती नसताच नाही सज्जन. नावडे ते एकट्या लागून पिके गोडपण तयाचे. साई सकळ अवाप्त काम साई सकळ संत ललाम. साई निज भक्त विश्राम धाम दुर्धर भवभ्रम निवारक. अनिर्वाच्य तयाची लीला वर्णवेना मम वाणीला. अर्थक्याची अर्थक्य कला केवी मजला आकळेल. कल्याणाचे जे कल्याण तो हा साई निज कृपे जाण. देई निज कथेचे स्मरण ग्रंथ हा परिपूर्ण करावया. गाऊ जाता अगाध महिमान समर्थ कोणा कराया कथन. परा तेथे निघे परतोन पश्यंती मध्यमा कोण कथा. तिघी तेथे उघडती वदन चौथी वैखरी तेथे कोण. हे मी जाणे जरी संपूर्ण तरी हे मन राहीना. सद्गुरूचे पायी नवीनटता यथार्थ स्वरूप येईना हाता. संत श्रीहरी स्वरूप स्वतः कृपा हस्ता प्रार्थावे. गुरुचरणाची आवडी हेची आपुली सर्वस्व जोडी. संत सहवासाची गोडी प्रेम परवडी लागो आम्हा. दयापूर्ण देहाभिमान तयान साजे भक्त अभिदान. स्वयज पूर्ण निराभिमान खरे भक्त त्या अंगी. दया ज्ञातृत्वाचा ताटा श्रेष्ठत्वाचा अभिमान लाटा. केवळ दंभाचा जो बसवटा तयाची प्रतिष्ठा ती काय. आपल्याच गुरुची कीर्ती अभागी जे प्रेमेन गाती. बधीर नसून ते नायकती ते मंदमती मूर्तिमंत. तीर्थव्रत यज्ञदान याहुनी थोर तपाचरण. त्याहुनी अधिक हरिभजन निजगुरु ध्यान सर्व अधिक. साईच त्याची या भक्ताचे ध्यान साईच त्यांचे देव देवतार्चन. साईच त्यांचे गुप्त निधान रक्षावे परी अकृपणत्वे. यदा कदा येई मजाळस परिणांतर्यामी साईस. विसर पडता कथानकास देई मज वेळेचा आठवण. बसू म्हणता क्षण निवांत माझे काही न चले तेथ. कथा ऐशीस पुरे अकल्पित लेखणी हातात घेणे पडे. ऐसिया त्यांच्या अगाध कथा ऐकवावया त्या निज भक्ता. आणि माझ्या निज स्वार्था मज या सच्चरिता प्रवर्तविले. नाहीतरी संताची या कथा ज्याचा तोच रचिता लिहिता. तयाची ती स्फूर्ती नसता केवळ निरस्ता पदोपदी. असो कृपाळू साईनाथ प्रवेशुनी मनमना आत. करवुनी घेत आपुला ग्रंथ माझेही मनोरथ पुरविले. मुखी श्री साई नामावर्तन चित्ती तयाचे वचन चिंतन. मनी तयाचे मूर्तीचे ध्यान पूर्ण समाधान येणे मज. वदनी श्री साईचे नाम अंतरी श्री साईचे प्रेम. ज्याचे साई प्रित्यर्थ कर्म ऋणाईत परम त्या साई. तुटावया संसार बंधन त्याहुनी नाही अन्य साधन. साई कथा परम पावन सदा सेवन सुखदायी. पायी साईसी प्रदक्षिण करा श्रवणी सच्चरित श्रवण. सर्वांगी द्या प्रेमालिंगण डोळा घ्या दर्शन साईचे. साष्टांगी यावे लोटांगणी मस्तक ठेवावे तयाचरणी. जिव्हा लावावी तन्नाम स्मरणी नासिके अवघ्राणी निर्माल्य. आता पूर्वानुकथानुसंधान गताध्यायी श्रोतया लागून. चमत्कारा प्रिय भक्त कथा कथन कथीन हे वचन दिदल्यासे.
स्वयं स्वार्थ परमार्थ परायण, नसता संताचे अधिकाराची जाण, केलिया कोणी तयाचे वर्णन, अविश्वासी मन तयाचे, स्नेही कथिता साईच्या गोष्टी, ऐके परतो दोष एक दृष्टी, तयाने मिळता स्वानुभव पुष्टी, काही न सृष्टीत मानितो, हरी कानोबा नामाभिधान, स्नेहासवे मुंबईहून, करावया साईचे परीक्षण, निघाले पर्यटन करावया. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, श्री गुरु, कुलदैवत सीतारामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ यांचं नमन करून ह्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर ते म्हणतात सांगोपांग म्हणजे सर्व अंगाने, सांगोपांग म्हणजे सगळ्या अंगाने सद्गुरूचं स्तवन करणे. तर हे करायला वेद आणि पुराणांना सुद्धा शक्य नाही, ते पण थकले. तर मी तर आजान बालक, मला काय ह्यातलं कळतंय. खरं तर वस्तुता मौन राहणं म्हणजेच गुरुचं सद्गुरूचं स्तवन करणं आहे. पण साईंची एक एक गुण आहेत जे माहिती पडले, कथा माहीत पडल्या तर मला मौनाचं विस्मरण होतं. म्हणजे मग मी लगेच हातामध्ये लेखणी घेतो आणि लोकांना सांगण्यास किंवा ग्रंथ लिहिण्यास मी सुरुवात करतो. साईंची आगाध लीला पाहता असं वाटतं निवांत राहावं. पण काय आहे ना, एखादं पक्वानं जिभेला गोड लागलं मग मला सगळे माझे श्रोते आठवले. मग एकट्यानंच पंक्तीत खाण्यात काय मजा आहे. तर आपल्याबरोबर सोबत माणसं पाहिजेत ना चार जेवायला. म्हणून मी माझ्या श्रोत्यांना देखील त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. कारण एकट्याला काय त्या पक्वान्नात म्हणजे पंक्तीमध्ये काय त्या मजा येत नाही, पंगत काही रंगामध्ये येत नाही. मग आपल्या ज्या चार वाचा आहेत, चहुवाचा, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे चौथी, जिने आपण प्रत्यक्ष बोलतो, पण त्याच्यात 3 वाचा आपल्या आतमध्ये असतात. की पहिली मनात तयार होते गोष्ट, मग ती कंठस्थ येते, मग कंठात येते, मग जिव्हेद्वारे बोलतो आपण, असे ते आहे. तर त्याने सांगितलं इथं परा, पश्यंती आणि मध्यमा या तिघीच तिथं थाकल्या. ह्या कोण? त्याच तोंड उघडत नाहीत. मग वैखरी कोण? त्या आत जर एखादी गोष्ट तयार झाली तरच बाहेर ती वैखरी बोलू शकते. हे सगळं मला माहीत आहे की या माझ्या चारी वाचांचा काही फायदा नाही आहे. पण गुरुचरणाची आवड असल्यामुळं आणि संत सहवासाची गोडी असल्यामुळं त्यांनीच हे माझ्याकडनं स्वतःचं चरित्र करून घेतलेलं आहे. जरी आता कदाचित आळस आला तरी अंतर्यामी देवाचं नाव, आपले जे गुरु आहेत त्यांचं किंवा साईंचं नाव घ्यायलाच पाहिजे. मग ते दरवेळी सांगतात डोळ्याने फक्त साईंची मूर्ती बघा, नाकाने फक्त साईंच्या निर्माल्याचा वास घ्या, आलिंगन द्या तर साई देवाला द्या, प्रदक्षिणा पायाने घालाल तर साईंना घाला. जे अभागी आहेत की जे आपल्या गुरुची कीर्ती अशी माहीत असून पण गात नाहीत. मग काही लोकांना ज्ञानाचा ताठा असतो, काही लोकांना श्रेष्ठपणाचा अभिमान असतो की कोण गुरु, मी का त्याच्या पाया पडू. काहींना दंभ असतो आपल्याच गुरुची कीर्ती, त्यामुळे ही लोक गात नाहीत. तर आता अशीच एक कथा आपण आता पाहूया. तर हे कोणी एक हरिभाऊ नावाचे ग्रस्त आहेत, कानोबा. ते आपल्या स्नेहासवे मुंबईहून साईंचं दर्शन नाही, साईंचं परीक्षण करायला आले होते, परीक्षा घ्यायला निघाले होते. परिसाईची कलाकुसरी, प्रकाश येतो सकळावरी, ते लागवती नवलपरी, कोण निर्धारी जाणील. हरिभाऊ शिर्डीस निघता, कारण कळले साई समर्था, हा केवळ चमत्काराचा भोगता, तितकीच पात्रता तयाती, तितकीच तया द्यावी चुणूक, घेई आपुलासा करून निष्ठंक, तयाच्याही श्रमाचे सार्थक, युक्ती प्रयोजक संत खरे. कोपरगावी स्नेही समवेत, हरिभाऊ बैसले टांग्यात, गोदावरीस होऊन सुस्नात, निघाले शिर्डी प्रत अविलंबे. येताच कोपरगावाहून हस्तपाद प्रक्षाळून, हरिभाऊ संतावलोकन कराया जाण निघाले. पायी कोरे पादत्राण, माथा जरीचा फेटा बांधून, बाबांचे घ्यावया दर्शन, उत्कंठित मन हरिभाऊ. मग ते येता मशिदीसी, दुरून देखून या साईसी, वाटले सन्निध जाऊन त्यासी, लोटांगणेसी वंदावे. परिपादत्राणाची अडचण, ठेवावयान निर्भय स्थान, तेथेच एक कोपरा पाहून त्यात ती सारून ठेविली. मग ते वरती दर्शना गेले, प्रेमे साईंचे चरणा वंदिले, उदीप्रसाद घेऊन परतले, वाड्यात निघाले जावया. पायी घालू जाता पायतान, मिळे ना पाहता शोध शोधून, परतले अनवाणी खिन्न वदन, आशा ते सांडून समूळ.
कारण तेथे मंडळी फार येती जाती वारंवार. पुसावे तरी कोणास साचार, काही विचार सुचेना. ऐसे तयाचे दुश्चिंत मन, डोळ्यापुढे पादत्राण. चित्तास पादत्राण चिंतन, सर्व अनुसंधान पादत्राण. हौसेसारखे विकत घेतले, पादत्राण गेले हरवले. अर्थात कोण्या चोराने चोरिले, निश्चय वाटले तयास. असं पुढे केले स्नान, पूजा नैवेद्यादी सारून. पंक्तीस बैसून केले भोजन, परीन समाधान चित्तास. सभा मंडप साईंचे स्थान, तेथून साईंची दृष्टी चुकवून. कोणी न्यावे माझे पायतान, आश्चर्य लहान हे काय. लागली तया हुरहुर, चित्त नाही अन्नपानावर. मंडळी समवेत आले बाहेर, आचऊ कर धुवावया. इतक्यात एक मुलगा मराठा, हरवल्या पादत्राणाचा भावटा. लावणी एका काठीचे शेवटा, पातला तया ठाया अवचित. मंडळी जेवून आचवीत, मुलगा आला शोध करीत. म्हणे मज बाबा पाठवीत, काठी हातात देऊनी. हरी का बेटा जरी का फेटा, ऐसा पुकार करीत जा बेटा. याच माझ्या त्या ऐशिया उत्कंठा, झोंबेल त्या देऊनी टाकाव्या. पर जो आहे हरी का बेटा, आहे तयाचा जरीचा फेटा. आधी निश्चिंत झाल्या शेवटा, द्याव्यानं बोभाटा करावा. येता ऐसा पुकार कानी, ओळखून त्या वाहनानेनी. हरिभाऊ गेले धावूनी, साश्चर्य मनी जाहले. आनंदाश्रू आले डोळा, हरिभाऊ सगळेवर दाटला. देखून गेल्या पायतानाला, चमत्कारला अत्यंत. म्हणती मुलास ये इकडे, पाहू दे ते आण वाहन मजकडे. पाहुणे वदे या तुझ कोणीकडे, गिवसल्या रोकडे मज सांग. मुलगा म्हणे हे मी तो नेने, मजला बाबांची आज्ञा मानणे. हरिका बेटा असेल तेने, जरीचा फेटा दाखविणे मज. तयासीच मी देईन वाहना, इतराची मज ओळख पटेना. पटविल तो या बाबांच्या खुणा, तोच या वाहना घेईल. अरे पोरा त्या माझ्याच वाहना, हरिभाऊ म्हणता देईना. मग तो सकळ बाबांची या खुणा, पटवी म्हणा पोराच्या. अरे म्हणे पोरा मीच रे हरी, कान्होबाचा बेटा ही वै खरी. सर्व थैव आहे की खरी, मज सर्व तो परी लागत असे. आता पायी फेटा जरीचा, पेटेल तुझे संशय मनीचा. मग मी ठरेन धनी वाहनांचा, दावा न इतरांचा यावरी. झाली तेव्हा मुलाची समजूत, वाहना दिदल्या हरिभाऊ प्रत. पुरले तयाचे मनोरथ, साई हे संतान भविले. आहे माझा फेटा जरी, ही काय मोठी नवलपरी. तो माझी मस्तकावरी, सर्व तो परी दृश्यमान. परी मी असता देशांतरी, शिर्डीस माझी पहिलीच फेरी. साईबाबास कैसे परी, मन्नाम हरे ठाऊक. कान्होबा हा माझा पिता, कोणी पाहिला सवरला नसता. काया नामी तया उपलब्धिता, अति आश्चर्यता वाटली. पूर्वी साई संत महत्ता, माझे स्नेही मजला सांगता. अवमानिली मी त्याची वार्ता, पश्चातापता आता मज येता अनुभव. कळला साईबाबांचा प्रभाव, उरला नाही संशया ठाव. महानुभाव श्री साई, जयामनी जैसा भाव. हरिभाऊस तैसाची अनुभव, संत परीक्षण लालसा स्वभाव. परमार्थ हाव नाही मनी, साई समर्थ महानुभव. स्नेही सोयरे कथिती अनुभव, आपण स्वय पहावा नवलाव. शिर्डी सजावया कारण हे, संत चरणी वहावा जीव. तेने घेऊसावा देवाचा ठाव, मनी नाही यत्कंचित डाव. सरड्याची धाव कोठवरी, जाऊन या संतांच्या दारा. पाहू आदरिले चमत्कारा, तव जोड पादत्राणाचा कोरा. आला की घरा घरपोच, नातरी शुल्लक पायतान. गेल्याने काय मोठी नागवण, परी तदर्थ मनाची वणवण. ते सापडल्या बिन राहेना. संत प्राप्तीचे मार्ग दोन, एक भक्ती तुझा ज्ञान. ज्ञान मार्गीचे साया सघन, भक्तीचे साधन सोपारे. ऐशी सोपी सुलभ भक्ती, तरीही अवघे ती कान करती. तिजलाही महद भाग्य संपत्ती, असताच तत्प्राप्ती घडतसे.
कोटी जन्माचे पुण्य असते, तेव्हाच संतांची गाठी पडते. संत समागम सौख्य घडते, तेनेच विकास ते निज भक्ती. आम्ही सर्व जाणू प्रवृत्ती, तेची आसक्तीने नो निवृत्ती. ऐसी जेणे मनाची वृत्ती, ती काय भक्ती म्हणावी. जैसी जैसी आमची भक्ती, तैसी तैसी आम्हास प्राप्ती. हे तो केव्हाही घडणार निश्चिती, येथे न भ्रांती तिळ मात्र. विषय भोगार्थ हरनिश, आम्ही जमलो साईपाशी. आम्हा ते देणगी ही तैसी, परमार्थी असी परमार्थ. असो आता अनेक एक, सोमदेव स्वामी नामक. करावया साईंची पारख, पातले प्रत्यक्ष शिर्डीत. आता हे हरिभाऊ कान्होबा नावाचे ग्रस्त मुंबईहून निघाले. त्यांनी बाबांचं हे ऐकलं होतं, कुठंतरी स्नेहांनी सांगितलेलं की बाबा असे आहेत, बाबा तसे आहेत. पण ह्यांचा काही विश्वास नाही. हे म्हणले आपण परीक्षा बघायला जाऊ त्यांची, बाबा कसे आहेत. आता जसे तुम्ही जाल आणि जे मागाल तेच तुम्हाला संत देतात. मग कोपरगावला आले, टांग्यात बसले, मध्ये रस्त्यात गोदावरीत आंघोळ केली. मग हातपाय धुतले, परत कोपरगाववरून आल्यावर शिर्डीला आणि गेले दर्शन करायला. आता बाबांच्या दर्शनाला गेले, पायामध्ये नवकोर पादत्राण, चप्पल आणि डोक्याला जरीचा फेटा बांधला आणि गेले. आता मशिदीला आधी लांबूनच बघितलं, परत वाटलं जवळ जाऊन बाबांच्या पायावरती मस्तक ठेवावं. मग चप्पल कुठं ठेवायच्या, असं निर्भय स्थान कुठं दिसत नाही. मग उघड्यावरून कोणी नेल्या तर मग त्याने एक असा कोपरा बघितला आणि तिथं त्या चप्पल ठेवल्या. बाबांचं दर्शन वगैरे घेतलं, उदी प्रसाद घेतला बाबांकडनं, खाली आले. बघतात तर चप्पल नाही जागेवर. शोधून शोधून थकले, अनवाणीच बिचारे परत निघाले. मग त्यांना काय विचार सुचेना, सगळं लक्ष कुठे, चपलीवरती, की कुठल्या चोरानं चोरलं, बाबा तिथं स्वतः असताना कशा काय चप्पल जाऊ शकतात वगैरे वगैरे. त्यांना ते डोक्यामध्ये तोच विषय होता, मनाला हुरहुर लागलेली. मग जिथं उतरले होते कुठं तिथं गेले, पूजा केलं, नैवेद्य वगैरे केलं, भोजनाला बसले, पण डोक्यात सारखी चप्पलच, ती काय बाहेर जात नव्हती. मग बाहेर आले हात धुवायला, तर एक मुलगा आला मराठा, आणि त्याच्या काठीच्या टोकाला 2 चप्पल लावल्या होत्या आणि तो येत होता शोधायला. म्हणे बाबांनी मलाही काठी घेऊन हातामध्ये पाठवले. हरिका बेटा जरिका फेटा, असा पुकार करत जा बेटा, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि ज्याला हे खुणा कळतील, जो तुला दाखवेल त्यालाच तू हे देऊन टाक. जो आहे हरीचा बेटा आहे, त्याला जरीचा फेटा आहे हे निश्चित झाल्याशिवाय मी देणार नाही. आणि म्हणून बाबांनी मला ओरडत जायला सांगितलं आहे. आता या माणसाच्या मनात चप्पल बघून आनंदाश्रू आले, माझ्या चप्पल मिळाल्या म्हणून. ये बाबा, माझ्याच चप्पल आहेत, कुठं सापडल्या तुला सांग. तर म्हणे छे मी असं सांगणार नाही. जो हरीचा बेटा आहे, हरी का बेटा, आणि जरीचा फेटा, हरी का बेटा शब्द आहे पुढं. आणि मला जरीचा पेटा दाखव, मला कळव, मला पटव खून, तर मी तुला देणार. मग आता ह्याच्या वडिलांचं नाव काय होतं, कान्होबा. ह्याचं नाव हरी. म्हणजे का शब्द आला मध्ये, हरी का बेटा, म्हणजे कान्होबाचा मुलगा हरी, किंवा कान्होबा म्हणजे पण हरीच ना, तसं पण त्याचा अर्थ झाला. अरे मीच आहे बाबा तो कान्होबाचा बेटा, हा का शब्द मध्ये आहे तो मीच आहे. मग म्हणे आता तुला फेटा दाखव जरीचा. मग फेटा दाखवला. हा बघ माझ्या डोक्यावरच आहे जरीचा फेटा, हा काय नवलपरी काय मोठी, आणि हा बघ माझा शिर्डीला. मग ते चप्पल त्याला मिळाल्या. पण मग त्याला ते असं मनात हे झालं की मी पहिल्यांदा इथं आलो, बाबांची माझी कधी गाठभेट नाही. बाबांना माझं नाव कसं माहिती, माझ्या वडिलांचं नाव कान्होबा माझा पिता का कसं माहिती. जरीचा फेटा तर समजा सगळेच घालतात, काय म्हणजे आहे माझ्या डोक्यावर, पण इतक्या ह्याच्यात बाबांनी कसं काय लक्षात ठेवलं. आणि मग आता त्याला ते पश्चाताप वाटला की खरंच माझे स्नेही बाबांचे अनुभव सांगायचे, पण तेव्हा मी काय विश्वास ठेवला नाही. पण मग त्याला फक्त चमत्कारच पाहिजे होता ना. मग बाबांनी त्याला चमत्कारच दाखवला. मग लोक तिथं येतात, पण काय येतात, मूल दे, धन दे, नोकरी टिकू दे, आमकं होऊ दे. आपण तर देवाला जातो, काय सांगतो, सगळ्यांना कृपा कर, सगळ्यांना सुखी ठेव, काहीतरी मागतोच ना. असं कोण मागतं का की मला काय तू बाबा आता काय विरक्ती येऊ दे, मला वैराग्य येऊ दे, मला मोक्षपदाला जाऊ दे, मला देवदेवाच्या नादाला लाव, असं कोणी मागत नाही. त्यामुळे त्यानं जे काय मागितलं तेच त्याला मिळालं. एकतर संत भेटण्यासाठी आपलं कोटी जन्माचं पुण्य लागतं. यदा कदाचित ते भेटले प्रत्यक्षात संत, तर मग त्यांना काय मागावं. मग ते कल्पवृक्षाखाली बसायचं आणि मनात विचार करायचा की इथं आता वाघ आला आणि मला खाल्लं तर,
मग कल्पवृक्ष तुम्ही म्हणाल ते करतो ना, वाघ येतो आणि खातो, तसं या ग्रस्ताची परिस्थिती झालेली आहे. अशीच एक कथा पण मी वाचली होती. एक चांगले सद्ग्रस्त होते गावाचे, असे देशपांडे, कुलकर्णी, पाटील यातले काहीतरी होते, आणि असे देवदेव करणारे होते, पूजा करणारे होते, लोकांचा आदर सत्कार करणारे होते. तर तसेच एक दुसरे संत त्यांना भेटायला घरी आले. तर हे ग्रस्त गेले होते देवळात दर्शनाला, आणि घरात सुनबाई होत्या, त्या पूजा करत होत्या. तर त्यांनी विचारलं की सासरे कुठं आहेत? तर ती म्हटली चांबारवाड्यात गेलेत चप्पल आणायला. नाही, हेच मामांजी घरात पूजा करत होते. आणि त्या दुसऱ्या ग्रस्ताने विचारलं की सासरे कुठं आहेत तुझे? तर म्हटली चांबारवाड्यात गेलेत. मग जरा वेळानं ते पूजा करून बाहेर आले, तर ह्याने विचारलं तुमच्या सुनेनं तर सांगितलं चांबारवाड्यात गेलेत, का बरं असं? मग त्यांना ते कळलं की आपल्या सुनेची योग्यता किती आहे, कारण देवांची पूजा करताना त्यांच्या डोक्यात सतत चांबाराकडे चपल्या बनवायला दिल्या आहेत, आणि त्या चप्पल आपल्याला घेऊन यायच्यात, ही शंका मनामध्ये सतत होते हा विषय. तर ते सुनबाईनं बरोबर ओळखलं. अशी एक कथा कुठेतरी मी संतांची पण वाचलेली आहे. आता अशीच एक दुसरी कथा आहे. हे ग्रस्त पण साईंची पारख करायला निघाले होते. आता बघूया काय. विषय भोगार्थ अहर्निशी आम्ही जमलो साईपाशी, या आम्हा ते देणगी तैसी परमार्थी असी परमार्थ. जो परमार्थ मागेल त्यांना साई परमार्थ देतात, जे स्वार्थ मागेल त्याला स्वार्थ देतात. असो आता आणि काही एक सोमदेव स्वामी नामक करावया साईची पारख, पातले प्रत्यक्ष शिर्डीत. सन 1906 उत्तर काशी मजील माझी पहा, ग्रस्त भेटला भाईजी सहा, पांतस्थ निवासा माझी स्थित, प्रसिद्ध कैलासवासी दीक्षित, भाईजी त्यांचे बंधू विश्रुत. बद्री केदार यात्रा करीत असता हे भेटत मार्गात, बद्री केदार मार्गे टाकिले, भाईजी मग खाली उतरले, ठाई ठाई विसावे लागले, दिसले बसलेले पांथस्थ. तया माझील एका आसामी, तेच पुढे हे हरिद्वारचे स्वामी, सर्वत्र विश्रुत त्याचं नामी, लागले लगामी बाबांच्या. त्यांची कथा बोधप्रद, बाबांचे स्वरूप करील विशद, श्रवण करत्या होईल मोद, निजानंद सर्वत्र. प्रातर्विधीस जाता भाईजी, मार्गात भेटले हे स्वामीजी, गोष्टी बोलता बोलता सहजी प्रेमराजी प्रगटली. गंगोत्रीचा अदप्रदेश बुवा असती उत्तर काशीस, डेहराडूनहून 70 कोस, तेथे हा सहवास झाला. लोटा घेऊन बहिर्दिशेस निघाले बुवा प्रातःसमयास, भाईजी तया स्थळास त्याचं कार्यास निघाले. प्रथम उभयता दृष्टादृष्टी, पुढे मार्गात परस्पर भेटी, परस्पराच्या कुशल गोष्टी सुखसंतुष्टी चालल्या. करू लागता विचारपूस, प्रेम आले परस्परास, ठाव ठिकाण एकमेकास पुसावयास लागले. हरिद्वारी तुमचा वास, नागपुरी आम्हा निवास, कधी जेव्हा त्या बाजूस येणे झाली यास दर्शन द्यावे. यात्रा करता याल तेव्हा पुनीत करावे आमच्या गेहा, पुनर्दर्शन आम्हा घडवा, अल्पसेवा घ्या आमुची. असू द्यावे आमचे स्मरण, लागावे आमचे घरास चरण, हेच आहे आमचे विनवण, पूर्व नारायण ही इच्छा. 1906 साली उत्तर काशीची या खाली, परस्परास ही भाषा बोली, होऊन गेली या परी. परस्पराचे ठाव ठिकाण घेतले उभयताही पुसून, पाहुणे जवळ आले मैदान, निघाले सोडून अन्योन्या. आता 5 वर्षाचा काळ, येता साई समागम वेळ, भाईजीच्या भेटीची तळमळ लागली प्रबळ स्वामीस. सन 1911 आले स्वामीजी नागपुरा, तेथे साईनाथे चरित्रा, परिसता पवित्र आनंदले. देती भाईजी शिफारस, सुखे गाठावे शिर्डी क्षेत्र, ऐसी योजना ठरवणी सर्वत्र सोडले नागपूर स्वामींनी. उतरता ते मनमाडावर, कोपरगावी गाडी तयार, तेथे होऊन टांग्यात स्वार, आनंद निर्भर दर्शना. कोठेदा साधूंचे वर्तन, अथवा त्यांची राणी चरण, एकाचे आन नसते समसमान कोठेही. एका संतांचे आचरण, तेन तुझी या संताप्रमाण, योग्यायोग्यतेचे अनुमान, कराया साधन हे नव्हे. आधी जो जाई संत दर्शना, किमर्थ व्हावी हे तया विवंचना, पाहू जाता तयाचे वर्तना,
निज कल्याणा नागवण. स्वामीजीचे मनाची रचना, तर्क कुतर्क उठती मना. लांबुनी दिसता शिर्डीच्या निशाणा, चालल्या कल्पना स्वामींच्या. तयासवे असलेले जन, मशिदीच्या कळसाचे निशाण. दृष्टीपथात येता दृण, करत वंदन प्रेमाने. पुढे घडेल साई दर्शन, म्हणून जरी उत्कंठित मन. परी त्यात दिसलेले निशाण, त्याचाही अवमानच आहे ना. निशाण दर्शने प्रेमस्फुरण, तो हा सर्वत्र अनुभव जाण. हे तो भक्ती प्रेम लक्षण, काही विलक्षण येथ नसे. परी स्वामींच्या कुत्सित मना, दुरुनी पाहुनी त्या निशाणा. उठल्या कल्पनावरी कल्पना, विचित्र रचना मनाची. पताकांची आवड म्हणा, ही काय साधुत्वाची कल्पना. देवळावरी लावावे निशाणा, हा तो हीनपणा साधुत्वा. साधू मागे येणे माना, ही तो त्याची केवळ लोकेपणा. नये ऐसियाचे साधुत्व म्हणा, हा तो उणेपणा तयास. सारांश जैसा मनाचा ग्रह, साधू निर्णयी तैसाचा आग्रह. झाला स्वामीच्या मनाचा निग्रह, नको मज अनुग्रह साईचा. उगाच आलो मी येथवर, स्वामीच थोर पडला उपजला अनादर. तेथून परतावयाचा निर्धार, केला मग साचार तत्काळ. लोकेशनेचा दुराभिमान, साधूस कशास पाहिजे मान. यावनी मज तुझे अनुमान, निशाण पाहून होईना. निशाण आपला मोठेपणा, साधू आणतो निदर्शना. हाची संतत्वासी उणेपणा, काय दर्शना जाणे म्या. घेतले आहे ऐसे दर्शन, येणे कैसे निवावे मन. हे तो दंभध्वज प्रदर्शन, समाधान येणे ना. म्हणती जावे माघारा, आल्या वाटे आपले घरा. दिसेना हा विचार बरा, फजित खरा झालो मी. सहवासी मग म्हणती त्यासी, इतके दूर आला कशासी. केवळ निशाणे चित्तवृत्तीसी, खळबळायसी का झाली. आता आपण आलो जवळ, रथपालकी घोडा सकळ. सरंजाम हा पाहता निखळ, किती मग तळमळ लागेल. परसून स्वामी अधिकची बिघडे, जया नगारे पालख्या घोडे. ऐसे साधू मिजाशी बडे, म्या काय थोडे देखिले. ऐसा विचार घेऊन अंतरा, सोमदेवजी निघती माघारा. शिर्डीचा विचार नाही बरा, रस्ता धरा की नदीचा. मग बरोबरीला वाट सरू, लागले तयासा आग्रह करू. आला तापण येत वरू, नका हो फिरू माघारा. आल्यासारखे चला की पुढे, नका करू हे तर्क कुडे. हे निशाण जरी मशिदी उडे, साधूकडे ना संबंध. या साधूस नलगे निशाण, नलगे लोकेशना नलगे मान. ग्रामस्थास हे आवडे भूषण, भक्ती प्रमाण कारणिया. पाहू नका की तुम्ही निशाण, जाऊन घ्या नुसते दर्शन. राहू नका त एक क्षण, जाकी परतोन माघारा. इतक्यात येता शिर्डी जवळ, वाटले उपदेश ऐकून तो सरळ. काढून टाकावी मनाची मळमळ, पुनश्च हळहळ नसावी. असं श्री समर्थ दर्शने करून, बुवा गेले विरघळून. प्रेम आले डोळा भरून, कंठ सद्गत ऊन दाटला. चित्त झाले सुप्रसन्न, नयन उल्हासे सुख संपन्न. कधी चरण रजस्नान, करीना ऐसे त्या झाले. पाहता रूप ते नेटक, मग नयना पडले टक. पाहतच राहिले टकमक, मोहे अटक पडियेली. कुतर्क मणीचे जिराले, चित्त दर्शनादी विराले. सगुण रूप नैनी मुराले, बुवा झाले तल्लीन. डोळा देखता महानुभावा, परम आल्हाद सोमदेवा. आत्मा रामा झाला विसावा, वाटे वसावा हा ठाव. दर्शनेच विकल्प मावळे, बुद्धी ठाईच तटकळे. तुझे पण समस्त विरघळे, ऐक्य झाले सबाह्य. वाचेशी निज शब्दत्वे मौन, निमेषोन्मेष रहित नयन. अंतर्बाह्य चैतन्य घन, समाधान समरसे. निशाण दर्शने आधी मुरडले, पुढे प्रेमोदके निडारले. सात्विक अष्टभाव उभरिले, वेढिले प्रेमे बाबांचे. जेणे मन पूर्ण रंगले, तेच आपले स्थान वाहिले. हे निज गुरुचे बोल आठविले, प्रेम दाटले बुवांना. बुवा हळूहळू पुढे येती, तो महाराज रागास चढती. शिव्याची त्या लाखोली वाहती,
तो त्या प्रीती द्विगुणित. समर्थ बाबांची करणी आचाट, तयाचा तो विलक्षण घाट. नरसिंह अवताराचा थाट, आटोकाट आणिला. थोतांड आमचे आमच्यापाशी, राहो म्हणती चल जा घराशी. खबरदार माझ्या मशिदीशी, जर तू येशील मागुता. जो लावितो मशिदीस निशाण, कशाच व्हावे त्याचे दर्शन. हे काय संतांचे लक्षण, येते न क्षण एक कंठावा. असो पुढे साशंक चित्त, सभामंडपी स्वामी प्रवेशत. दुरून पाहून साईंची मूर्त, स्वामीसी निवांत राहावेना. हा आपल्याच विचाराचा प्रतिध्वनी, शब्दशः तो आदळता कानी. बुवा शरमले स्थानीचे स्थानी, अंतर्ज्ञानी महाराज. किती हो आपण अप्रबुद्ध, किती महाराज तरी प्रबुद्ध. किती माझ्या त्या कल्पना विरुद्ध, किती हे शुद्ध अंतर. साई कोणास देती आलिंगन, कोणास करती हस्तस्पर्शन. कोणास देती आश्वासन, कृपावलोकन कोणास. कोणाकडे पाही हास्यवदन, कोणाच्या दुःखाचे करी सात्वन. कोणास उदी प्रसाद दान, करत समाधान सकळाचे. ऐसे असता मजवरील क्रोध, वाटे हा मम वर्तनानुरोध. क्रोध नाही हा मजला बोध, होईल मोददायी तो. असो पुढे तैसेच झाले, स्वामी बाबापाशी जे रमले. साई कृपे निर्मळ बनले, चरणी ठेले निरंतर. साई भक्ती प्रभवीर्य, साई भक्ती प्रभववीर्य. विरो दुर्वासना मात्सर्य, उपजवो शांती श्रीधैर्य. करो कृतकार्य निज भक्ता. गंधर्व यक्ष सुरासुर, ही भरले हे चराचर. त्या अखिल विश्वी हा विश्वंभर, जरी निरंतर भरलेला. परिणस्वीकारिता आकार, ठाता सदैव निराकार. आम्ही मानव हे साकार, होता न उपकार लव मात्र. तात्पर्य धरून लीला विग्रह, साई न करते लोकसंग्रह. अथवा दुष्ट दुर्जन मत निग्रह, कैसा अनुग्रह भक्तावर. आला अध्याय संपावयाला, तो मज एक वृत्तांत आठवला. साई उपदेशाचा मासला, मानेल त्या हितकारी. आता आपण बघितलं, सोमदेव स्वामी नावाचे ग्रस्त होते. ते बाबांची पारख करायला शिर्डीमध्ये आले. सन 1906 उत्तर काशीमध्ये हा भाईजींना भेटला ग्रस्त. आता हे भाईजी कोण, तर काका दीक्षितांचे लहान बंधू म्हणजे भाईजी. तर ते बद्री केदारच्या यात्रेला गेले होते, तेव्हा हे मार्गामध्ये भेटले. आता बद्री केदार मागं टाकलं म्हणजे केलं बद्रीनाथ, बद्री केदार झालं. भाईजी खाली उतरले. मग ठाई विसावे लागले. तिथं मुक्काम करत करत विसावा घेत हे हरिद्वारच्या जवळपास आले. आता या हरिद्वार डेहराडूनपासून 70 कोस आहे. तर हेच पुढे हरिद्वारचे स्वामी होते. त्यांचं नाव सर्वांना पुढे तिथं माहिती झालं. तर मग ते आले तिथं. डेहराडूनपासून एक साधारण 70 कोस असं होतं. आणि सकाळी सकाळी प्रातर्विधीला चालले असताना हे बुवा त्यांना भेटले. दोघांना एकमेकाबद्दल काय असं प्रेम वाटलं, एकमेकाकडं बघितलं, परस्पराच्या गोष्टी झाल्या. मग म्हणे, बाबा परत तुम्ही आला तीर्थयात्रा करत वगैरे, तर आमचं गाव नागपूर आहे, नागपूरला आमच्या घरी या हो तुम्ही. आमची इच्छा आहे तुम्ही यावं, तुमच्या चरण आमच्या घरी लागावेत. मग त्यांनी पण सांगितलं तुम्ही आमच्याकडे या. असं एकमेकाला आत्ता पत्ता एकमेकाचा माहिती करून दिला. आणि मग ते प्रातर्विधीची जागा आल्यावर दोघं वेगवेगळे गेले निघून. आता हे किती वर्ष झाली, नंतर 5 वर्ष गेली मध्ये. 5 वर्षानं तरी ह्या स्वामीजींना जेव्हा साईंच्या भेटीची वेळ आली त्यांच्या भाग्यातली, तेव्हा या भाईजीच्या भेटींची तळमळ लागली. आणि मग 1911 साली स्वामी नागपूरला आले. मग तिथं ते साईनाथांचं चरित्र वगैरे ऐकलं, मनामध्ये आनंद झाला. आणि भाईंनी पण एक शिफारस पत्र दिलं, बाबा जा, शिर्डी क्षेत्र चांगलं आहे, तिथं बाबा चांगले आहेत, जा हो भेटायला. मग नागपूरवरनं मनमाडला आले. मनमाडवरनं कोपरगावची गाडी पकडून कोपरगावपर्यंत आले. मग कोपरगावला टांगा केला आणि आले, शिर्डीपर्यंत आले. मला तिथं चालले होते रस्त्याने, तर लांबूनच खूप लोक चालले होते सोबत त्यांच्या. तर त्यांना काय झालं, तिथे मशिदीचं निशाण दिसलं लोकांना. तर लोक आनंद झाले. आपण बघा, आता मंदिराचा कळस जरी लांबून दिसला तरी आपण आनंदी होतो आणि मग नंतर आपण देव पाहतो. पण चला, तो जिथं आहे त्या कळसाचं दर्शन झालं ना, मग बरं झालं असं आपल्याला वाटतं. मग आता हे योग्य संत कसे आहेत, ते यांचं कसं काय आपण म्हणजे योग्यता आहे वगैरे वगैरे बघूया, असं ते डोक्यात होतं त्यांच्या.
तर लोक आनंदाले आणि ते निशाण बघून खुश झाले. तर ह्यांना काय ते पटलं नाही. ते म्हणे हा स्वतःला साधू म्हणवतो आणि ह्याला निशाण कशाला पाहिजे हो. म्हणजे हा लोकांमध्ये मोठेपणा मिरवायसाठी हा देवळासारखं स्वतःच्या जागेवर निशाण लावतो आणि हा कसला साधू म्हणे. आपण उगाच इथपर्यंत आलो. काय नको मला ह्या साईंचा अनुग्रह नको आणि त्यांचं दर्शनही नको. मी इथपर्यंत आलो, मी चाललो परत. असं निघाले. परत जायचं होतं त्यांना. मग लोक म्हणले अहो इथपर्यंत आलाच आहेत ना, तर तुम्ही दर्शन घ्या ना, नका बघू तुम्ही निशाणाकडे. जा फक्त बाबांचं दर्शन बघा. म्हणे साधं निशाणच बघितलं तर तुम्हाला म्हणे असं मनाला राग येतोय तुमच्या. मग बाबांकडे तर हत्ती, घोडे, पालखी, रथ सगळं काही असतं म्हणे. नगारे असतात. मग म्हणे हे म्हणे हा तर मी जशी साधू दिसतोय, असे साधू मी काय पाहिले नाही. हत्ती, घोडे, पालख्या घेऊन फिरणारे चिक्कार पाहिले. आता म्हणे मी चाललो माघारीच फिरायला लागलो. परत लोक म्हणले अहो इथपर्यंत आलाय तर असं कशाला करता. तुम्ही निशाणाकडे बघू नका, जा दर्शन घ्या आणि एक क्षण पण थांबू नका, लगेच तुम्ही परत फिरा. आता ते बघून ते जोर बोलता बोलता शिर्डी आली. म्हणले जाऊ दे इथपर्यंत आले तर एकदा बघावंच. मग आपल्याला नंतर वाटेल की गेलो असतो तर बरं झालं असतं, पण मनाची तळमळ हळहळ करण्यापेक्षा आपण बघावं असा विचार करून ते दर्शनाला गेले. तिथं बाबांना एकदा बघितल्यावरती जे काय त्यांच्या मनाचा मोह झाला बाबांच्या चरणी, की सगळे ते मनातले विचार जागच्या जागी निघून गेले आणि एकटक नुसते बाबांकडे ते पाहत राहिले. म्हणजे वाचेला मौनच पडलं, बोलण्याचं काही राहिलंच नाही. म्हणजे जो माणूस आधी निशाण बघून परत फिरणार होता तो बाबांना बघून नंतर तो बाबांच्या तिथेच राहिला. हळूहळू हळू पुढे चालले. बाबा मात्र त्यांना बघून शिव्यांची लाखोलीच व्हायला लागले. बाबांनी असं हे केलं, एक नरसिंह अवतारच धारण केला. बाबा असा बराच वेळा करायचे ज्या भक्तावर नंतर एवढं प्रेम असायचं. खबरदार म्हटले माझ्या मशिदीला चलशील तर तू. अहो आम्हाला थोतांड आहे म्हणे, मी असं बोगस साधू संन्याशी आहे, थोतांड केलं आहे मी लोकांसाठी, म्हणून मी माझ्या मशिदीला निशाण लावले. तुला कशाला दर्शन पाहिजे त्याचं, जा म्हणतो, इथं येऊ नको एक क्षणभर सुद्धा. पण मग आता काय त्या स्वामीला काय ते दुरून मूर्ती पाहून मन राहत नव्हतं, की हे म्हणे माझेच शब्द आहे विचाराचे, हेच बाबा मला पुन्हा ऐकवतात. म्हणजे खरंच बाबा किती अंतर्ज्ञानी आहे आणि मी किती मूर्ख अप्रबुद्ध होतो. मला स्वामी म्हणजे बुद्धी नव्हती, की ज्ञान नव्हतं. बाबा किती ज्ञानी आहेत असं म्हणावं लागले मनामध्ये स्वतःच्या. मग पाहतात तर साई कोणाला आलिंगन देत आहेत, कुणाला उदी देत आहेत, कुणाला हात ठेवतात डोक्यावरती, कोणाकडे हसून पाहतात, लोकांचं समाधान करतायत. म्हणे किती हे संत लोकांच्यासाठी करतात सगळ्या गोष्टी. मग पुढं गेले, साईंच्या डोक्यावरती मस्तक ठेवलं आणि मग नंतर ते राहिले, बरेच वर्ष तिथे राहिले. म्हणजे बाबांचे ते लाडकेच झाले होते. आता इथं काय सांगितलं की गंधर्व, यक्ष, सुरासूर सगळं जग भरलं, सगळ्या ठिकाणी सगळी लोक भरलेले आहेत. तसं देवसुद्धा आहे. पण काय जोपर्यंत देव निराकार आहे तर आपल्याला काही निराकाराची भक्ती नाही, आपण सगुणाची भक्ती करतो. मग त्यासाठी जर त्यांनी आकार स्वीकारला नसता तर लोकांचे अनेक गोष्टी कशा मार्गी लागल्या असत्या, लोकांना कसा अनुग्रह मिळाला असता, दुष्टदुर्जन लोकांची मती कशी बदलता आली असती. म्हणजे शेवटी हे जे संत असतात ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे अशा पद्धतीनेच बाबांनी पण हा अवतार जो आहे लोकांच्यासाठी धरलेला आहे. आता अजून एक छोटीशी कथा आठवली आहे लेखकाला, ती आता वाचूया. एकदा भक्त म्हाळसापती नानासाहेब या समवेती बसल्या असता मशिदी प्रती परिसता चमत्कृती घडली ती. साई समर्थ साई दर्शन उत्सुक कोणी एक श्रीमान ग्रस्त वैजापूर निवासी तेत परिवारान्वित पातले. पाहून या स्त्रियांचा घोषा नाना संकोशले निज मानसा. स्वय उठून द्यावे अवकाशा वाटले संतोषार्थता यांच्या. म्हणून नाना उठू सरती तव बाबा तया वदती. म्हणाले येणार येतील वरती त्वा स्वस्थ चित्ती बैसावे. तेही आले तर दर्शनार्थ यावे काही नाही हरकत. ऐसे तयास कोणी सुचवित येऊनी वंदित साईस. तया माझी लेक नारी वंदू जाता बुरखा सारी. पाहुणी सौंदर्य अति साजेरी नाना निजांतरी मोहिले. लोकासमक्ष पाहण्या चोरी पाहिल्या विण राहावे ना अंतरी. वर्तावे काय कैसे परी मोहाची उजरी नावरे. बाबांची लज्जा मोठी अंतरी म्हणून मुख तेन करवेवरी. दृष्टी जाऊ लागली चाचरी सापडे कातरी तव नाना.
ही तो नानाची अंतस्थिती सर्वांतरी आम्ही बाबा जाणती. इतरा काय ती याची प्रतिती, ते तो झगटती शब्दार्था. ऐसी बाबांची नानांची वृत्ती बावरी, जाणूनी बाबा निज अंतरी. अनावया स्वस्थानी माघारी, उपदेश करत तो परिसा. नाना किमर्थ गडबडसी म्हणी, ज्याचा निज धर्म तो ज्याचा निज धर्म तो स्वस्थपरणी. आचरता आड यावे न कोणी, काही न हानी तयात. ब्रह्मदेव सृष्टी रचिता, आपण तयाचे कौतुक न करता. व्यर्थ होऊ पाहिल रसिकता, बनता बनता बनेल. आस्था पुढील द्वार उघडे, जावे का मागील द्वाराकडे. एक शुद्ध अंतर जिकडे, तेथे न साकडे काहीही. कुडा भाव नाही अंतरी, तयास काय कोणाची चोरी. दृष्टीचे कर्तव्य करी, भिड मग तेथे धरसी का. होते येथे माधवराव, जात्या जयाचा चिकित्सक स्वभाव. निज जिज्ञासा पूर्तीस्तव, पुसती त्या भाव बोलाचा. ऐसे माधवरावे पुसता, नाना वदले थांबरे आता. सांगेन बाबाची या मनोगता, वाटेने जाता वाडिया ते. संपता क्षेम कुशल वार्ता, अभिबंधुनी साई समर्था. नाना निजस्थानासी परतता, निघाले समवेत माधवराव. ते नानास पुसती तात्काळ, नाना बनता बनता बनेल. आदी करुणी बाबांचे बोल, स्पष्टार्थ वदाल काय त्याचा. अर्थ सांगावया होईना जीव, बहुत चालले उडवा उडव. तेने अधिकची संशय समुद्भव, होईन माधव मन स्वस्थ. मग करुणी हृदय उघडे, नानांनी जे घडले तिकडे. ते सागर माधवरावाची या होडे, कतुनी कोडे उलगडले. काय बाबा किती दक्ष, जाओ कोणाचे कोठेही लक्ष. हे तो स्वय अंतसाक्ष, सर्व प्रत्यक्ष तया ते. ऐसी त्रोटक अभिनय वार्ता, परिस्तास आश्चर्य होईल श्रोता. पाहू जाता येतील मतितार्ता, स्थैर्य गंभीरता बहुमोल. मन जातीचेच चंचल, होऊन द्यावे उच्छृंखल. हो इंद्रियाची खळबळ, शरीर उतावीळ होऊ नये. इंद्रियाचा नाही विश्वास, विषयार्थ व्हावे न लालस. हळूहळू करता अभ्यास, चांचल्य निराश होईल. होऊ नये इंद्रियाधीन, तीही न सर्वता राहती दबून. विधीपूर्वक तयांचे नियमन, करावे प्रसंग पाहून. रूप हा तो सृष्टीचा विषय, सौंदर्य वस्तूचे पहावे निर्भय. तेथे लज्जेचे कारण काय, द्यावा न ठाय दुर्बुद्धी ते. मन करून या निर्वासन, ईशकृतीचे करा निरक्षण. होईल सहज इंद्रिय दमन, विषय सेवन विस्मरण. रथ न्यावया इष्टस्थानी, सारथी जैसा मूळ कारणी. तैसी ही बुद्धी हितकारिणी, दक्ष आकर्षणी इंद्रियाच्या. सारथी करता रथ नियमन, बुद्धी करुणी इंद्रिय दमन. आवरी शरीर स्वैरगमन, अनिवार्य चंचलपण मनाचे. शरीर इंद्रिय मनोयुक्त, ऐसिया जीवाचे जे भोक्तृत्व. ते संपताचे वैष्णव पद प्राप्त, ऐसे हे सामर्थ्य बुद्धीचे. चक्षुरादी इंद्रिय निश्चय, भिन्नाभिन्न हयस्थानीय. रूपरसादी हे जे विषय, मार्ग ते निरय प्रवर्तक. यत्किंचित विषयाभिलाष, करी पारमार्थिक सुखानाश. म्हणून त्यागा तो निःशेष, तरीच तो मोक्ष तुझला दे. बाह्येंद्रिय जरी निवृत्त, असता अंतःकरण आसक्त. नाही जन्म मरणा अंत, विषयात्यंत घातुक. लादली या विवेकी सारथी, विवेकी राखे लगा महाती. इंद्रिय वाजी कुर्मावगती, स्वप्नीही होती न लव मात्र. ऐसा मन समाधान पर, निग्रही दक्ष कुशल चतुर. भाग्ये लादली या सारथी चतुर, कैसे दूर विष्णुपद. तेच पद परब्रह्म, वासुदेव अपर नाम. तेच सर्वोत्कृष्ट पद परम, परमधाम परात्पर. असो हा झाला अध्याय पुरा, याहुनी गोड पुढील दुसरा. रिजवील सद्भक्ताच्या अंतरा, श्रवण करा क्रमाने. असो शेवटी जगच्चालक, सद्गुरु तो बुद्धी प्रेरक. तयाचे चरणी आभारपूर्वक, हेमाड मस्तक अर्पितसे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते,
संत परीक्षण मनोनिग्रह नाम 49मो अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. 49 म्हणजे 100तले 49. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. अजून एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती मी सांगतो. एकदा म्हाळसापती, नानासाहेब, माधवराव ही सगळी मंडळी मशिदीला बसली होती. तेवढ्यात एक चमत्कार काय झाला, कोणतरी साईंचे दर्शन घ्यायला एक गृहस्थ आले. विजापुरावरून आले होते. सोबत त्यांच्या परिवार होता, स्त्रियांचा गोशा होता, म्हणजे बुरखा घेतलेल्या बायका होत्या. मग नाना संकोचले, म्हणले आता उठतो मी इथून आणि त्यांना जागा देतो. नाना उठू लागले तर बाबा म्हणले कशाला, बस, येणारे येतील, दर्शन घेतील, त्यांना यायचं तर वर येतील, तू स्वस्त चित्ती बसून राहा. ते दर्शनार्थ आले तरी काही हरकत नाही, येऊ दे त्यांना. मग ते एक नारी वरती आले ते बाबांच्या दर्शनाला. तिथली एक नारी जेव्हा बाबांच्या पायावर डोकं टेकू लागली तेव्हा तिचा बुरखा बाजूला करून तिनं डोकं टेकलं ना आपलं पायावरती. तर तिचं ते सौंदर्य पाहून अतिशय सुंदर होती ती. नानांचं पण मन काही क्षण तिथं मोह झाला त्यांना पण. आता लोकांच्या समक्ष पाहायचं कसं, पुन्हा बाई माणूस आहे, बुरखावाली एकतर, तिच्याकडं पाहायचं कसं. तर बाबा नाना काही वर नजर करत नव्हते, पण लक्ष मात्र सारखं सारखं तिच्या चेहऱ्याकडंच जात होतं. आता बाबांच्या बरोबर ही गोष्ट लक्षामध्ये आली. मग ते म्हणतात त्याला, नाना काय झालं, तुझ्या मनाची कशाला गडबडलास? ज्याचा निज धर्म आहे तो स्वस्तपणी आचरायचा, त्याच्या आड आपण यायचं नाही कुणी, काही हानी नाही त्यामध्ये. आता त्याचा अर्थ बाकीच्यांना वाटलं काय, असेच बोल आहेत ते. ब्रह्मदेव सृष्टी रचिता, आपण तयाचे कौतुक न करता व्यर्थ होऊ पाहिलं शिकता, बनता बनता बनेल. नाना काय झालं, कशाला गडबड करतो, म्हणजे आता देवानं ते बनवलंय म्हणे, ब्रह्मदेवाने एखादी कलाकृती बनवली आहे, सुंदर आहे, आणि पाहणं हे तर आपल्या इंद्रियाचं कामच आहे ना. तर जाऊ दे ना नजर, तुझी नजर तिकडे गेली तर काय हरकत नाही. कौतुक तर आपण केलंच पाहिजे देवाच्या त्या बनवलेल्या कलाकृतीचं. शेवटी कसं, म्हणजे आतलं मन शुद्ध पाहिजे हो, तर बनता बनता बनेल सगळं. पुढचं द्वार आपलं उघडं असताना मागच्या दाराने का जावं, म्हणजे सरळ नजरेने बघायचं सोडून कशाला चोरून चोरून बघायचं. बघ ना सरळ नजरेने तिच्याकडे बघायचं तर. जर तुमचं मन शुद्ध आहे, तुमच्या मनामध्ये कुठला वाईट वक्ता भाव नाही आहे, कुडा भाव, तर मग काय भीड धरायची गरज नाही आहे. दृष्टीचं कर्तव्य करते म्हणते, वारंवार तिकडं जाते, तर भीड कशाला धरता. आता काय झालं, आता बाबांनी कसं गुढ शब्दात सांगितलं, तर हे माधवरावांना बाकीच्यांना वाटलं बाबा काय बोलले, पण कळलं नाही. मग ते नाना विचारायला लागले काय झालं म्हणे. मग ते बोलले, नानासाहेब इथे नको विचारू, मी तुला रस्त्याने गेल्यावरती सांगतो. मग दोघे चालू लागले रस्त्याने. मग ते पुन्हा पुन्हा विचारायला लागले, आणि नाना टाळाटाळ करायला लागले. म्हणे नाना बनता बनता बनेल म्हणजे काय, मला सांगच तू. मग त्याने घडलेली घटना सांगितली की माझं मन तिच्याकडे गेलं, मी बघू लागलो. मग साई म्हणले तुझं अंतर्मन शुद्ध आहे, तर नजर आपलं काम करते, त्याच्यामध्ये एवढं काही गरज नाही तुला हे वाटण्याची. म्हणजे एक वचितार्थ बाबांनी सांगितला की तुम्ही वर्ण किती सुचिरभूत शुद्ध असलात आणि तुमचा अंतर्ग मलिन असेल तर काही उपयोग नाही आहे. शेवटी सारथी जसा आपले ही 5 इंद्रिय हे आपले घोडेच आहेत ना. मन, बुद्धी, अहंकार जे काय आहे ते, किंवा ही पंचेंद्रिय म्हणजे बाकीची जी जगाचं ज्ञान करून देतात, की डोळे, कान, त्वचा, स्पर्श. डोळे पाहतात, त्वचा स्पर्श, कान ऐकतात, जीभ चव घेते, अशा ज्या गोष्टी आहेत पंचेंद्रियाच्या, ह्या गोष्टीसुद्धा कशा आहेत, तर आपण त्याचा जर सारथी असेल, त्याची बुद्धीही सारथी आहे, तर तिने जर ते लगाम खेचून धरले व्यवस्थित कंट्रोलमध्ये, तर कुठलीही गोष्ट काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही, आणि आपला जो रथ आहे जीवाचा तो अंती शेवटी आपल्या मूळ मार्गापर्यंत जातो. नाक, कान, डोळे, त्वचा. नाकाने वास घेतो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, त्वचेने स्पर्श होतो, आणि जीभ चव घेते. अशी आपली पंचेंद्रिय आपण म्हणजे काबूत ठेवले पाहिजेत ते घोडे आपल्या पंचेंद्रियाचे, आपल्या बुद्धीने. तर मग तुम्हाला काही वैष्णवपदच हाताला आहे तुमच्या. जर तुम्ही दमन केलं तर तुमच्या इंद्रियाचं, आणि विवेकाची जोड त्याला दिली, विवेक तुमचा सारथी केला, तर हे सगळं तुमचं हातामधलंच आहे, असा यातून एक अर्थ दिला आहे. आणि इथं आता संपलेला आहे हा अध्याय. आता पुढचा अध्याय यापेक्षा गोड आहे, तो आपण पुढे श्रवण करूया. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.